नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मला कायम असं वाटतं की आपण महात्मा फुल्यांना पाहू शकलो नाही, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहू शकलो नाही. पण मला एका गोष्टीचं फार बरं वाटतं की आपण डॉक्टर बाबा आढाव यांना पाहू शकलो. बाबा आढाव काम कसं करतात हे समजून घेऊ शकलो. परवाच्या दिवशी बाबा आढाव यांचं निधन झालं. ते 95 वर्षाचे होते आणि आत्ता म्हणजे 2 महिन्यापूर्वीपर्यंत ते वेगवेगळ्या कार्यक्रमांना, आंदोलनांना भेटी देत होते, जोरजोरात नारे देत होते, सत्य की जय हो म्हणत होते, आभाळाची आम्ही लेकरं नावाचं गाणं सगळ्यांकडून म्हणून घेत होते. या बाबा आढाव यांचं निधन झाल्याच्या नंतर काल जेव्हा आम्ही त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा पाहिलं की बाबा आढाव यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जसे मोठमोठे नेते आले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आले, खूप सारे आजी माजी आमदार खासदार आले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा ट्विट आलेलं होतं. इतके सगळे मोठे लोक आले ते एकीकडे. पण दुसरीकडे मी पाहिलं की बाबा आढाव यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पुण्यामधले हजारो झाडू काम करणारे लोक, कचरा कागद वेचणारे लोक, सफाई कर्मचारी, घरकाम करणाऱ्या मोलकरणी बाबा आढाव यांचं दर्शन घेण्यासाठी आलेले होते. कितीतरी हमाल बाबा आढाव यांचं दर्शन घेण्यासाठी आलेले होते आणि या ठिकाणी ते इतके रडत होते, हुमसून हुमसून रडत होते. मला कळत नव्हतं की यांना इतकं रडायला काय झालं. बाबांचं वय 95 वर्षाचं झालं होतं, पण मला हे समजून घ्यायचं होतं की बाबा आढाव यांनी यांच्यासाठी काय केलं. तेव्हा मी त्यांना बोलले, भेटले, तेव्हा लक्षात आलं की हा माणूस भयंकर लोकांचे आयुष्य बदललेला हा माणूस आहे. त्यामुळे आपण आज बाबा आढाव यांनी नेमकं काय काय काम केलं, काय संघर्ष केला हे समजून घेणार आहोत. बाबा आढाव यांच्यावर पेपरमध्ये तर भरभरून लिहून आलं बघा, लोकसत्तामध्ये पूर्ण पान भरून लिहून आलं. फ्रंट पेजला सुद्धा त्यांनी बाबा आढाव यांची बातमी दिलेली होती. अनेक वृत्तपत्रांना तुम्ही पाहिलं असेल. कष्टकऱ्यांचा नेता, सर्वसामान्यांचा नेता असं त्यांच्याविषयी बोललेलं तुम्ही ऐकलं असेल. तर कष्टकऱ्यांचा नेता असं त्यांना का म्हटलं गेलं. तर मी तुम्हाला सुरुवात सांगते. बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930ला पुण्यामध्ये झाला. बाबा आढाव यांचे वडील सत्यशोधक चळवळीमध्ये होते. वडिलांचे वडील म्हणजे आजोबा हे महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते होते आणि त्याच्यामुळे बाबा आढाव यांच्या मनावर लहानपणीपासूनच असा सगळा प्रभाव राहिलेला आहे महात्मा फुल्यांच्या विचारांचा. बाबा आढाव हे डॉक्टर होते. 1953मध्ये नाना पेठेमध्ये त्यांनी दवाखाना सुरू केला होता. काही काळ वैद्यकीय सेवा केल्याच्या नंतर त्यांनी आपलं सगळं आयुष्य हे सर्वसामान्य लोकांची सेवा करण्यासाठी वाहून घेतलं होतं. थोडंसं एक तुम्हाला सांगते की बाबा आढाव यांचा एक डोळा हा निकामी झालेला होता आणि हा एक डोळा कधी निकामी झाला होता, जेव्हा बाबा आढाव हे इथल्या धरणग्रस्त लोकांच्या हक्कांसाठी मुख्यमंत्री यांच्या गाडीच्या समोर आडवे झालेले होते. तो काळ होता 1968चा. पुण्यामध्ये कुकडी नदीवर एक खूप मोठं धरण बांधलं गेलं. मात्र हे धरण बांधल्याच्या नंतरही ज्या लोकांच्या जमिनी या धरणाखाली गेल्या त्या लोकांना मोबदला मिळालेला नव्हता. तर या लोकांच्या हक्कांसाठी म्हणून बाबा आढाव हे तिथे आंदोलन करायला गेले होते. झालं असं की धरण बांधलं आणि धरणाच्या उद्घाटनासाठी म्हणून तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येणार होते. यशवंतराव चव्हाण येणार म्हटल्यावर डॉक्टर बाबा आढाव हे त्यांच्या गाडीचा ताफा अडवण्यासाठी गेले. खरं तर बाबा आढाव यांची जमीन या धरणामध्ये जात नव्हती, ना त्यांच्या कोणत्या नातेवाईकाची जमीन जात नव्हती. पण बाबा आढाव यांना हे वाटत होतं की या ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना अजूनही टाटा कंपनीने मोबदला दिलेला नाही आहे, पण तरीही मुख्यमंत्री त्याचं उद्घाटन करणार आहेत. म्हणून बाबा आढाव काही कार्यकर्त्यांसमोर मुख्यमंत्र्यांची गाडी ज्या रस्त्याने येणार होती त्या रस्त्यावर ऑलरेडी आधी आडवे झालेले होते. आता हे लोक आडवे झाले म्हटल्यावर त्यांच्यावर लाठी हल्ला झाला आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये बाबा आढाव यांना सुद्धा लाठी लागली. त्यांना डोळ्याच्या ठिकाणी त्यांना जखम झाली आणि त्यांचा एक डोळा 1968 पासून निकामी झालेला होता. ही गोष्ट मला काल कळली. मला हे इतके वर्ष मी बाबा आढाव यांचे आंदोलनं आणि हे सगळं जेव्हा बघितलं तेव्हा कधीही हे लक्षात आलं नाही की त्यांचा एक डोळा हा काम करत नाही. कारण की ते खरोखर इतक्या तल्लख, इतक्या काय म्हणू, इतक्या उत्स्फूर्तपणे, इतक्या तेजाने काम करत होते की कधीही असं वाटलं नाही की यांच्या बॉडीतला एखादा अवयव असा काहीतरी हे झालेला असेल, डॅमेज झालेला असेल. या आंदोलनामध्ये अजून एक सांगते की लाठी हल्ला झाला. बाबा आढाव यांच्यावर जेव्हा लाठी पडत होती तेव्हा ती लाठी वाचवण्यासाठी म्हणून त्यांचा जवळचा कार्यकर्ता असलेला शहाजी हांडे नावाच्या व्यक्तीने त्यांच्या अंगावर झडप घेतली आणि तो सगळा लाठ्यांचा मार हा स्वतःच्या याच्यावर घेतला. तेव्हा
असं म्हणतात की खूप सारं रक्त सांडलं आणि एकच गलका झाला. जो काही गर्दी जमलेली होती, या सगळ्या गर्दीला असं वाटलं की बाबा आढाव गेले, बाबा आढाव गेले. आणि या सगळ्या याच्यामध्ये गलका झाला. आणि तरीही त्याच्यानंतर बघितलं की मुख्यमंत्री पुढे गेले. मुख्यमंत्र्यांना ओवाळण्यासाठी म्हणून काही लोक समोर आलेले होते. म्हणजे आल्याच्या बरोबर त्याची काही उद्घाटनाचा कार्यक्रम. तर एक बाई ओवाळायला म्हणून ताट घेऊन आली, तर दुसरी बाई जी बाबा आढाव यांच्या सोबत आंदोलनामध्ये होती, तिने ते ओवाळणीचं ताट असं उधळून लावलं. का उधळून लावलं? कारण ज्या गोष्टीचे उद्घाटन या ठिकाणी होत होतं, ते धरण ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना मोबदला मिळाला आणि तुम्ही काय ओवाळण्या करता. आणि अशा प्रकारे बाबा आढाव यांच्या या धरणग्रस्तांसाठीच्या आंदोलनाची देशभर चर्चा झाली. तेव्हा भारत नुकताच स्वतंत्र झालेला होता, धरणं बांधली जात होती, मात्र त्याचं व्यवस्थापन नीट होत नव्हतं. आणि त्यामुळे बाबा आढाव यांच्या प्रयत्नामुळे तेव्हा आधी पुनर्वसन मग धरण असं धोरण राबवायला बाबा आढाव यांनी भाग पाडलं. आणि त्याच्यानंतर कायदे आले. आणि जेव्हा मग धरण एखाद्या ठिकाणी बांधायचं असेल तर त्याचा जेव्हा आराखडा सरकार बनवायला लागला, तेव्हा हे कंपल्सरी झालं की एकीकडे धरणाचाही आराखडा बनेल, त्याच वेळेला ज्या ज्या गावांचं जे जे गाव जाणार आहे त्या लोकांचं विस्थापन, त्यांच्यासाठीची जागासुद्धा निर्धारित होईल. त्याच्याशिवाय हा प्रोजेक्ट जो आहे तो पास नाही केला पाहिजे, असा एक कायदा बाबा आढाव यांच्या पुढाकाराने येऊ शकला. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळावा म्हणून सुद्धा बाबा आढाव यांनी आंदोलन केलेलं आहे. 2016 साली वयाच्या 86व्या वर्षी सुद्धा बाबा आढाव यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा, त्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून आंदोलन केलेलं होतं. 7 दिवस त्यांनी आंदोलन केलेलं आहे, सलग 7 दिवस उपोषण 86व्या वर्षी सुद्धा. फक्त शेतकरी शेतमजूरच नाही तर बाबा आढाव यांनी आदिवासींच्या प्रश्नांसाठी सुद्धा आंदोलन केलेलं आहे. तेव्हा धुळे जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या पवन कंपन्या धुळे जिल्ह्यातल्या आदिवासींच्या जमिनी कब्जामध्ये घेत होत्या आणि या ठिकाणी आपापले प्रकल्प उभारत होते. तर या आदिवासींच्या जमिनी त्यांना त्याचा मोबदला मिळावा म्हणून बाबा आढाव यांनी आंदोलन उभारलेलं होतं. म्हणजे थोडक्यात धरणग्रस्त शेतकरी असो किंवा भूमिहीन शेतमजूर किंवा झोपडपट्टीवासीय किंवा जंगलपट्ट्यामधले आदिवासी, या सगळ्यांच्याच विस्थापनाबद्दल डॉक्टर बाबा आढाव यांनी मोठे मोठे आंदोलन उभारलेले आहे. बाबा आढाव यांच्यासाठी काही वृत्तपत्रांनी शेवटचा सत्यशोधक अशा प्रकारचं हे वापरलं. शेवटचा सत्यशोधक का म्हटलं? कारण बाबा आढाव हे खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचे वारस होते. सत्यशोधक म्हणजे काय? की जो सत्य शोधत पुढे जातो, जो स्वतःला काही गोष्टी समजावून सांगतो, समजून घेतो आणि नंतर पुढे जातो आणि समाजाला सुद्धा तशा प्रकारे सत्य सांगत जातो. अशा प्रकारे डॉक्टर बाबा आढाव यांनी स्वतःला घडवलं आणि आपल्यासोबतच कष्टकरी जाती वर्गामधील स्त्री, पुरुष आणि एकूणच महाराष्ट्राला अशा प्रकारचा सत्यशोधक वसा देण्यासाठी बाबा आढाव हे अविरत झटत होते. बाबा आढाव यांना भेटायचं असेल तर कधीही हमाल पंचायतीमध्ये जायचं असं लोक म्हणायचे, कारण हमाल पंचायतीच्या बाजूलाच डॉक्टर बाबा आढाव यांचं ऑफिस होतं. बाबा आढाव यांनी हमालांसाठी किती काम केलं. हमाल हे असे कामगार आहेत की ज्यांची नोंद कुठेही नसते, ते संघटित नसतात, त्यांच्या कामाच्या वेळा ठरलेल्या नसतात, त्यांना किती मोबदला द्यायचा हे सुद्धा ठरलेला नसतो. आणि त्यामुळे या हमालांचं आयुष्य, एकदा त्यांची मेहनत झाली, एकदा एक वय झालं की त्याच्यानंतरचं आयुष्य फार खडतर होतं. आणि त्यामुळे बाबा आढाव यांनी हमालांच्या या सुरक्षेसाठी म्हणून, हमालांच्या अधिकारांसाठी म्हणून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून शाळा सुरू केल्या. हमाल पंचायतसारखं इतकं मोठं हे सुरू केलं, त्यांना घरं मिळवून दिली. याशिवाय उदाहरणार्थ एखाद्या आमदाराला त्यांनी एक वेळा 5 वर्ष काम केलं तरी पण नंतर हे मिळतं, मानधन मिळत राहतं. दुसऱ्या वेळा जर आमदार झाला तर त्याचं दुप्पट मानधन होतं. अशा प्रकारे जर आमदार जो कामच करतो त्याला जर मानधन मिळत असेल, आणि हा हमाल, खरं तर हमालांच्या हातावर हे सगळं तरलेलं आहे. तुम्ही मला सांगा, आपल्या घरामध्ये धान्य येतं, ही कोणीतरी सुरुवातीला हमाली केलेली आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलं, पण त्यानंतर मध्ये जी काम करणारी व्यक्ती आहे ती सुद्धा या देशामध्ये तितकीच महत्त्वाची आहे जितकी एखादी आमदार. त्या हमालाचं आयुष्य तसं आहे कारण की त्यांना संधी मिळाली नाही, त्यांचे बापजादे कोणी मोठे नव्हते, नाहीतर बुद्धी त्यांच्याकडे या आमदारापेक्षाही खूप जास्त असू शकते. त्यामुळे त्यांच्या कष्टाला सुद्धा मोबदला मिळावा, त्यांना सुद्धा पेन्शन मिळावी म्हणून बाबा आढाव यांनी प्रयत्न केलेले आहे. काल मी ज्या महिलांना भेटली, कितीतरी महिला होत्या, त्या म्हणत होत्या की बाबामुळे मी जगू शकले, नाहीतर माझं काहीच खरं नव्हतं. एक बाई म्हणाली की बाबामुळे माझं पोरगं वाचलं. त्यांनी एक फोन लावला आणि दवाखान्यामध्ये आपल्या मुलावर उपचार झाले. काही बायका म्हणत होते की त्यांच्यामुळेच आम्ही होतो, त्यांनी आम्हाला हक्काचं हे दिलं, आमच्यावर त्यांनी काहीच आच येऊ दिले नाही. सरकार वेगवेगळे कायदे करत होते, धोरणं आणत होते, तेव्हा बाबा आढाव
मैदानात यायचे, आंदोलनं करायचे आणि त्यांनी या सगळ्या कॅपिटलिस्ट लोकांपासून आम्हाला वाचवण्याचं काम केलं. बायका म्हणत होत्या की आज तर आमचं असं झालं की आमचा किती मोठा आधार होता, आता आमची छत्रीच तुटल्यासारखं झालं, आमचा आधारच निघून गेल्यासारखं झालं. इतक्या बायकांच्या डोळ्यातले अश्रू. अनेक लोक म्हणत आहेत की खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या अंत्ययात्रेला लोक येतात, मंत्री संत्री तर येतात, पण सर्वसामान्य कष्ट करणारा माणूस अशा ठिकाणी येणं म्हणजे काहीतरी या माणसांनी केलेलं आहे जे नाही पाहिलंय. तुम्ही नाही पाहिलं, मी पण नाही पाहिलं, पण हे बाबा आढाव यांनी केलेलं आहे म्हणून हे झालं. फक्त कष्टकऱ्यांसाठी काम करणं, चळवळी करणं, आंदोलन करणं इतकंच नाही, तर बाबा आढाव यांनी आयडिओलॉजिकल सुद्धा पेरणी इथे केलेली आहे. महाराष्ट्राला काहीतरी विचारधारणा देण्याचं काम सुद्धा बाबा आढाव यांनी केलेलं आहे. म्हणजे बाबा आढाव आणीबाणीच्या काळामध्ये बाबा आढाव यांनी इंदिरा गांधींना विरोध केलेला आहे. बाबा आढाव यांचा एक किस्सा मी त्यांच्याच तोंडून ऐकला. ते तर म्हणतात की नेहरू आले तेव्हा सुद्धा आम्ही काळे झेंडे दाखवले, की तेव्हा कुठला तरी एक कायदा पास झाला होता जो कामगारांसाठी चांगला नव्हता, तर ते काळे झेंडे दाखवले. इंदिरा गांधींच्या काळात त्यांना सुद्धा विरोध केला. आणीबाणीच्या वेळेला ते जेलमध्ये गेले. जेलमध्ये तेव्हा काही RSSचे लोक सुद्धा होते. ते म्हणतात बाळासाहेब देवरस सारखे लोक. या लोकांमुळे बाबा आढाव यांना हे संघाचे लोक हे किती दुटप्पी असतात हे कळलं आणि त्यामुळे बाबा आढाव यांनी संघावर 2 पुस्तकं लिहिलेले आहेत. एक आहे संघापासून सावध आणि एक आहे ढोंगी संघ. कारण तुरुंगामध्ये ह्या संघी लोकांसोबत जे जे किस्से झाले, ज्या गोष्टी झाल्या, त्याच्यातनं बाबा आढाव यांना कळलं की हे लोक ज्या पद्धतीने सांगतात की त्यांना देशाची काळजी आहे, राष्ट्राची काळजी आहे, पण ते तसं दिसत नाही. हे इतके ढोंगी आहेत की यांचे अजेंडे काहीतरी वेगळे, ब्राह्मणवादी, मनुवादी आहे, आणि जे की बाबा आढाव यांनी आपल्या पुस्तकांमधून मांडलेलं आहे. आणि त्यामुळेच बघितलं असेल की काल बाबा आढाव गेले, अख्खा महाराष्ट्र हळहळला. पण काही चिरकुट संघी लोक होते की ज्यांनी ते काय गोखले का कुलकर्णी काय त्यांचं आडनाव होतं, त्यांनी लिहिलं की बाबा आढाव गेले तर आता म्हणे त्यांना घ्यायला कुठली तरी यमदूत रिक्षामध्ये येणार आहे का, कारण की त्यांनी रिक्षा पंचायतीची स्थापना केली होती, टेम्पो पंचायतीची स्थापना केलेली होती, वेगवेगळ्या संघटना उभारलेल्या होत्या. तर अशा प्रकारे सुद्धा लोकांनी हिणवलेलं आहे. हे कोण लोक आहेत? हे तेच लोक आहेत की ज्यांना बाबा आढाव यांनी संघावर जी काही टीका केलेली आहे, संघाच्या लोकांना जवळून अनुभवल्यामुळे, ते अनुभव जे मांडले त्याच्यामुळे त्रास झालाय. हमालाला कोण विचारतो, त्याला कोण मत देणार, असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. पण बाबा आढाव यांनी हे करून दाखवलं. बाबा आढाव यांच्यामुळे एका हमालाला बाजार समितीचा अध्यक्ष होता आलं आणि हे आहे अकोल्यामध्ये बाबा आढाव यांनी हे शक्य करून दाखवलेलं आहे. अकोल्याच्या बाजार समितीमध्ये पोतं वाहणारा एक हमाल हा सभापती होतो. हे बाबा आढाव यांनी करून दाखवलेली गोष्ट आहे. बाबा आढाव यांच्या उल्लेखनीय कामापैकी अजून एक सांगायचं म्हणजे एक गाव एक पाणवठा ही मोहीम. 72च्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता तेव्हा बाबा हे पश्चिम महाराष्ट्रातले, मराठवाड्यातल्या अनेक गावांमध्ये फिरले. गावोगावी जाऊन त्यांनी पाहिलं की दुष्काळ पडलेला असताना सुद्धा काही विहिरींवर हे काही जातीच्या लोकांना जाऊ दिलं जात नाही, या विहिरी या राखीव आहे. त्यामुळे त्यांनी ही मोहीम महाराष्ट्र सरकारला भाग पाडलं की एक गाव असेल आणि एकच पाणवठा असेल, त्या पाणवठ्याचं पाणी हे गावातल्या सगळ्यांना मिळालं पाहिजे, कारण हे सगळेजण मानव आहेत. त्यांच्या या एक गाव एक पाणवठा या मोहिमेची देशभर चर्चा झाली. बाबा आढाव यांनी 1971 साली महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली आणि महात्मा फुल्यांचा विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी ही समता परिषद आज सुद्धा काम करते आहे. बाबा आढाव यांच्या काही महत्त्वाच्या आंदोलनाची मी नावं आता तुम्हाला सरळ सांगते. बाबा आढाव यांची काही महत्त्वाची आंदोलनं सांगायची म्हणजे ती अशी आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचं आंदोलन. मराठवाडा विद्यापीठाचं नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे करायचं होतं. त्यावेळेला तिथले काही प्रतिष्ठित उच्च जातीय लोकांचा याला विरोध होता. त्यावेळेला दंगली सुद्धा उसळलेल्या होत्या. तर ह्या आंदोलनामध्ये बाबा आढाव सहभागी झाले आणि त्यांनी हे नामांतरणाच्या लढ्याला यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवलं. त्याच्यानंतर पुण्यामध्ये 1982 मध्ये राष्ट्रीय एकात्मता परिषद स्थापन करून पु ल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली बाबा आढाव यांनी ही परिषद स्थापन केलेली आहे. 1984ला भिवंडीमध्ये जेव्हा दंगल झाली तेव्हा बाबा आढाव हे ती दंगल सोडवण्यासाठी मदतीसाठी सुद्धा गेलेले होते. ओडिसामध्ये वादळग्रस्त परिस्थिती झाली. मराठवाड्यामध्ये जेव्हा भूकंप आला तेव्हा पुण्यामधून मदत निधी जमा करून बाबा आढाव यांनी त्या ठिकाणी होईल तशी मदत पोहोचवलेली होती. बाबा आढाव यांनी पुण्यातल्या 50,000 रिक्षा चालकांना संघटित करून रिक्षा पंचायतीची स्थापना केलेली आहे. पुण्यामध्ये कागद, काच, पत्रा, बांधकाम, पाथरी व्यावसायिक, अंग मेहनत कष्टकरी करणारे, मोलकरीण आणि कष्टकऱ्यांसाठी सातत्याने संघर्ष केलेला आहे.
देशातील 37 कोटी कष्टकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा कायद्यासाठी केलेलं जे काही आंदोलन आहे, या बाबांच्या आंदोलनामुळेच अनेक कायद्यांमध्ये खूप छोट्या मोठ्या दुरुस्त्या झाल्या, जेणेकरून कामगारांना, काम करणाऱ्या लोकांना ते सहाय्यभूत ठरेल. आणि हे तर काहीच नाही, आत्ता जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागले 2024मध्ये, तेव्हा सुद्धा बाबा आढाव यांनी वयाच्या 95व्या वर्षी आत्मक्लेश आंदोलन केलेलं होतं. 3 दिवसाचं आंदोलन महात्मा फुले वाड्यावर त्यांनी केलं होतं. या ठिकाणी शरद पवार, उद्धव ठाकरे, अनेक मोठे मोठे नेते येऊन त्यांना भेटून गेलेले होते. हे का केलं होतं? तर बाबा आढाव हेच म्हणायचे की निवडणुकीमध्ये पैशाचा जितका वापर होतो आहे तो वापर थांबला पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांचं जगणं सुकर झालं पाहिजे. बाबा आढाव यांना भेटणारी प्रत्येक व्यक्ती जी एक आठवण सांगते ती म्हणजे चाफ्याचं फूल. हे बघा, हे चाफ्याचं फूल आहे. हे फूल काल मी जेव्हा बाबा आढाव यांना शेवटचा निरोप देण्यासाठी गेली होती, या ठिकाणी त्यांच्या चाहते हे चाफ्याचं फूल एकमेकांना देत होते. याचं कारण बाबा आढाव यांना भेटलेली व्यक्ती सांगेल की बाबा आढाव यांना भेटले की त्यांना हे चाफ्याचं फूल बाबा आढाव द्यायचे. आणि कोणत्याही सभेला गेल्याच्या नंतर त्या सभेचा शेवट बाबा आढाव यांच्याच गाण्याने व्हायचा. बाबा आढाव हे सगळ्यात शेवटी सत्य सर्वांचे आदी गरज, सर्व धर्माचे माहेर, हा महात्मा फुल्यांचा अखंड म्हणायचे आणि सत्यमेव जयते ही घोषणा द्यायला लावायचे. कष्टकरी कामगार यांच्यासोबत असताना बाबा आढाव हे आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आहे हे गाणं म्हणायला लावायचे. काल जेव्हा ज्या ठिकाणी त्यांचं हे ठेवलेलं होतं, पार्थिव ठेवलेलं होतं, या ठिकाणी तिथे बसलेल्या शेकडो बायका हे आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आहे हे गाणं म्हणत होत्या. बाबांनी यांनी शिकवलेले अनेक गाणे या ठिकाणी या महिला म्हणत होत्या. या अशा लढवय्या सत्यशोधक माणसाला, ज्यांनी खरोखर या महाराष्ट्राला समृद्ध केलं, खरोखर आमच्यासारख्या अनेक लोकांना प्रेरणा दिल्या, यांना शेवटचा जिंदाबाद. यांना निरोप तर आपल्याला देता येणार नाही, मात्र त्यांच्या विचारांवर हा महाराष्ट्र नक्की काम करेल. त्यांच्या विचारांवर चालणारे असंख्य तरुण या ठिकाणी तयार होतील, अशीच आपण अपेक्षा बाळगूया. आणि हा व्हिडिओ आज मला असं वाटतं की खूप लोकांपर्यंत शेअर करा. अनेकांना माहिती नाही बाबा आढाव कोण आहे, या लोकांनासुद्धा कळू द्या. आणि मी याच्या आधी बाबा आढाव यांचा छोटा मुलाखत घेतलेली होती, तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहे, इथे तुम्हाला हे मिळेल. आणि बाबा आढाव यांच्या शेवटच्या काळामध्ये जे काही लोकांचे, सर्वसामान्य लोकांचे अनुभव होते त्याच्यावरचा एक छोटा व्हिडिओ लवकरच येणार आहे, तर तो सुद्धा पहा.